शिवानी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. विठाला विठाला हयात असताना त्या उपकाराची जाण असणारी खूप विरळ माणसं आहे. म्हणून आईबाप जिवंत असताना, अरे मेल्यानंतर खूप मोठा फोटो लावून तुम्ही रडत बसण्यापेक्षा जिवंत आई बापाची सेवा करा, तीच आपल्या कामी येणार आहे. विठाला विठाला पंगत घ्यायचे वडिलाच्या स्मृती प्रित्यर्थ, आणि बाप बिचारा मंदिरावर तुकडे मोडून भीक मागून मेला आणि आता बापाच्या नावाने पंक्ती घालतो. काही अर्थ नाही त्या. जिवंत असताना आई वडिलाची सेवा ज्या भगवत भक्तानं केली, ज्या सुपुत्रानं केली, तुका म्हणे मद घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून जिवंत असताना आपल्या आई वडिलाची सेवा करा. आणि एक मी तुम्हाला सांगेल की आता आपण जर आपल्या आई वडिलाची सेवा करणार नसेल तर आपण आपल्या पोराकडून आपल्या सेवेची अपेक्षा करायची नाही. विठाला विठाला सांगतात ना, अरे 4 मुलं जरी दोघं पती पत्नी आई वडील जर सांभाळू शकतात तर 4 मुलांना 2 आई वडील किती जरूर. ते 4 मुलं आई वडिलाला सांभाळू शकत नाही, आणि हे आई वडील 4 मुलांना लग्न होईपर्यंत सांभाळतात. आणि आज ह्या जगात जर आपण पाहिलं तर मुलं बाजूला खोलीत राहतात आणि त्याच्या बाजूला आई वडील राहतात. ती बिचारी म्हातारी उठता येत नाही, बसता येत नाही, अशाही अवस्थेमध्ये सकाळी उठणार, पाणी भरणार, झाडून घेणार आणि कुठेतरी रोजंदारीनं काम करणार, आणि हा पट्ट्या बेष्ट्या खादीचे कपडे घालून गावात फिरणार. लाज वाटायला पाहिजे आपल्याला त्या गोष्टीची. विठाला विठाला विठाला. आई वडिलांची सेवा करत नसेल तर आपण आपल्या अवलादीकडून सेवेची अपेक्षा करायची नाही. लक्षात ठेवा, एका माणसाने आपल्या आई वडिलाला गाडीत घेतलं आणि गाडीत घातल्यानंतर वृद्धाश्रमाकडे घेऊन चालला. मुलगाही मागे लागला. मुलगा मागे लागल्यानंतर